श्रावण सोमवारची एका भाऊ बहिणीची अतिशय सुंदर कथा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणी सोमवारची एका मुलीची आणि तिच्या भावाची एक अतिशय सुंदर कथा ऐकणार आहोत। मित्रांनो, ही कथा खूप भावूक आणि रहस्यमय आहे, त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही ही कथा पूर्ण नक्की ऐका। मित्रांनो, कथा सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही खऱ्या शुद्ध भावनेने भगवान महादेवांवर विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव नक्की लिहा। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या आपल्या सुंदर कथेला। एका गावात एक गुराखी त्याची बायको आणि मुलांसोबत राहत होता। त्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती। तो गुराखी होता, त्यामुळे त्याच्याकडे खूप गायी आणि वासरे होती। तो रोज गायींना आणि वासरांना जंगलात गवत चारायला घेऊन जात असे। गायींचं दूध, दही, दूध विकून तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता। तो जे काही कमवत असे त्यात त्याची पत्नी समाधानी होती आणि ती मुलांचं पालनपोषण खूप चांगल्या प्रकारे करत होती। एके दिवशी गुराख्याची पत्नी खूप आजारी पडली आणि या आजारपणातच तिचा मृत्यू झाला। आता दोन्ही मुलांची जबाबदारी गुराख्यावर आली होती। असे म्हणतात की वडील आणि आई हे मुलांचे 2 पाय आणि 2 हात असतात, सर्व काही असतात। त्यापैकी एक जरी गेला तरी मूल एक प्रकारे अपंग होतं। बायको अशी मध्ये सोडून गेल्यामुळे त्या गुराख्यालाही खूप त्रास होत होता। त्याला गायी चरायला जायचं असायचं, त्यामुळे त्याला त्याच्या मुलांसाठी अन्नसुद्धा शिजवता येत नसे। मुलं अजून खूप लहान होती। मुलगी 10 वर्षांची होती आणि मुलगा 8 वर्षांचा होता। असाच वेळ निघून गेला होता। मुलांचे जेवणाचे खूप हाल होत असत आणि मुलांची काळजी घेण्यासाठी कुणाची तरी गरज आहे म्हणून गुराख्याने पुन्हा लग्न केले। आता गुराख्याची दुसरी बायको घरी आली, परंतु तिला गुराख्याची मुलं अजिबात आवडत नव्हती। गुराखीसुद्धा त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या प्रेमात पूर्णपणे आंधळा झाला होता। आता गुराखी दुसऱ्या बायकोचं सगळं ऐकत असे। हळूहळू वेळ पुढे सरकला, मुलं मोठी झाली। गुराख्याचा मुलगा आता 12 वर्षांचा झाला होता, परंतु गुराख्याचा मुलगा त्याच्या दुसऱ्या बायकोला अजिबात आवडत नसे। एकदा गुराख्याची पत्नी नवऱ्याला म्हणाली, अहो, तुम्ही रोज गायी वासरे चारायला नेता, पण तो आता तुमचा मुलगा मोठा झाला आहे, त्यामुळे आतापासून तुम्ही त्याला गायी वासरे चारायला पाठवा। गुराख्याला सुद्धा बायकोचं म्हणणं लगेच पटलं आणि मग त्याने लगेचच त्याच्या मुलाला बोलावलं आणि म्हणाला, माझ्या प्रिय मुला, आता तू मोठा झाला आहेस, त्यामुळे उद्यापासून आपल्या गायी वासरांना चारायला तू घेऊन जात जा। मुलगासुद्धा ठीक आहे बाबा असं म्हणाला। आता मुलगा रोज सकाळी गायी वासरांना चारायला जंगलात घेऊन जात असे, तर सकाळी गायी चरायला नेत असे आणि संध्याकाळी घरी परत येत असे। या दरम्यान गुराख्याची मुलगीही मोठी झाली होती। घरातील सर्व कामे ती स्वतःच्या हाताने करायची, जेवण बनवायची, सर्वांना जेवण वाढायची। गुराख्याची मुलगी भगवान महादेवांची खूप मोठी भक्त होती। ती रोज भगवान महादेवांची पूजा करायची, अर्चना करायची, महादेवांना भोग चढवायची। अशा प्रकारे त्यांचे दिवस जात होते। भाऊ गायी वासरांना चरायला नेत असे आणि मुलगी घरातील काम करून महादेवांची पूजा अर्चना करायची। मित्रांनो, दोन्ही भावंडांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं। ते एकमेकांशी बोलायचे की आपल्या वडिलांना काय झाले आहे माहीत नाही, ते आपल्याकडे अजिबातच लक्ष देत नाहीत। जेव्हापासून आपल्या आईचे निधन झाले आहे तेव्हापासून आपल्याला असे दुःखाचे दिवस आले आहेत। तेव्हा बहीण भावाला समजून सांगत असे की तू अजिबात काळजी करू नकोस, तुला मोठी बहीण आहे, महादेव आपले दुःखाचे दिवस लवकरच संपवतील, असे म्हणत ती आपल्या भावाचे सांत्वन करीत असे। तेव्हा भाऊ म्हणतो, ताई, मला आपल्या आईची खूप आठवण येते,
आज आपली आई इथे असती तर तिने आपल्याला खूप प्रेमाने जेवू घातले असते. आपल्याला असे दुःखाचे दिवस पाहावे लागले नसते. आईची आठवण काढून दोन्ही भावंडे रडू लागली. असेच दिवस जात होते. एके दिवशी तो मुलगा जंगलात गाई वासरांना चारायला घेऊन गेला असता जंगलात मुलाला सिंह दिसला. मुलगा धावत जाऊन झाडावर चढला आणि सिंहाला म्हणाला, सिंह दादा, तू मला खाणार आहेस का? तेव्हा सिंह म्हणाला, होय, मला खूप भूक लागली आहे, त्यामुळे मी तुला खाणार आहे. जर तुला असं वाटत असेल की मी तुला खाऊ नये तर मला माझी भूक शांत करण्यासाठी गाय किंवा वासरू दे. सिंह दादा, मी माझ्या बहिणीचा एकमेव आधार आहे. मी जर तिला सोडून गेलो तर माझी बहीण रडून मरून जाईल. माझे वडील आणि सावत्र आई आम्हा दोघांचा खूप छळ करतात. माझ्यानंतर माझ्या बहिणीचे ते दोघेही खूप छळ करतील. तरीही जर तुम्हाला तुमची भूक शांत करायची असेल आणि तुम्हाला गाय किंवा वासरू खायचे असेल तर यासाठी मला माझ्या आईवडिलांना विचारावे लागेल. तेव्हा सिंह म्हणाला, ठीक आहे, उद्या तू तुझ्या आईवडिलांना विचारून ये. मग तो मुलगा संध्याकाळी त्याच्या घरी गेला आणि त्याच्या वडिलांना म्हणाला, बाबा, आज मला जंगलात सिंह भेटला. सारी कथा अजून संपलीच नव्हती. मुलाने सगळी हकीकत वडिलांना सांगितली नव्हती. तेव्हाच त्याच्या वडिलांनी त्याच्या कानाखाली मारली. तो मुलगा रडायला लागला. रडत रडतच म्हणाला, बाबा, मला काय सांगायचं आहे ते तर ऐकून घ्या. कसं तरी मुलांनी वडिलांना सर्व काही सांगितले की काल त्याला जंगलात सिंह भेटला. तो मला खाणार आहे आणि जर माझे प्राण वाचवायचे असतील तर आपल्याला त्या सिंहाला आपली गाय किंवा वासरू द्यावे लागेल. मुलाचे हे बोलणे त्याची सावत्र आईसुद्धा ऐकत होती. सावत्र आई म्हणाली, गाई वासरे कमी झालेली मला चालणार नाही. गाई वासरे खूप मौल्यवान आहेत. त्याच्या दुधानेच आपले घर चालले आहे आणि तुझ्याशिवाय आमचं काहीही बिघडणार नाही. त्यामुळे सिंहाने तुला खाल्ले तरीसुद्धा काही बिघडणार नाही. आईवडिलांचं हे बोलणं ऐकून त्या मुलाला खूप वाईट वाटले. दुःखी मनाने तो त्याच्या बहिणीकडे गेला. त्याच्या बहिणीने त्याला खायला अन्न दिले आणि विचारले, तू इतका दुःखी का आहेस? तेव्हा मुलाने आपल्या बहिणीला सर्व हकीकत सांगितली. तेव्हा त्याची बहीण त्याला समजावू लागली की तू माझ्या आयुष्याचा खूप मोठा आधार आहेस. दादा, तुझ्याशिवाय जगण्याचा मी विचारही करू शकत नाही. तुला काही झालं तर मीही जिवंत राहणार नाही आणि म्हणून तू जंगलात जा आणि त्या सिंहाला आपले वासरू खायला दे. गाय जिवंत राहिली तर दुसरे वासरू जन्माला येईल. भाऊ म्हणाला, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा जंगलात गेला. जंगलात सिंह त्याची वाटच पाहत होता. सिंह म्हणाला, तू तुझ्या आईवडिलांची परवानगी घेतली आहेस की नाही? तू माझी भूक शांत करायला गाय किंवा वासरू दे, अन्यथा मी तुला खाईन. मग त्या मुलाने सिंहाला सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाला, माझ्या बहिणीने सांगितले आहे की सिंहाला आपले एक वासरू खायला दे. त्यानंतर मुलगा सिंहाला एक वासरू खायला देतो. सिंह वासराला घेऊन त्याच्या गुहेकडे जातो आणि इकडे मुलगा आनंदाने त्याच्या सर्व गायी चरायला घेऊन गेला. संध्याकाळी जेव्हा तो मुलगा घरी आला तेव्हा त्याचे आई वडील गायी वासरे मोजू लागले आणि त्या सर्व गायी वासरांमध्ये त्यांना एक वासरू कमी दिसले. तेव्हा त्यांना समजले की मुलाने एक वासरू सिंहाला दिले आहे आणि या गोष्टीचा राग येऊन दोघांनीही मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या वडिलांनी त्याच्यावर काठीने इतका जोरदार प्रहार केला की तो मुलगा बेशुद्ध पडला. त्याची बहीणही सर्व बघत होती आणि तिला खूप वाईट वाटत होते, पण ती काहीही करू शकत नव्हती. आई वडील निघून गेल्यावर बहिणीने भावाला उचलून खोलीत नेले. त्याच्या तोंडावर पाणी शिंपडले. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तिने त्याला पिण्यासाठी पाणी दिले. भाऊ आणि बहीण दोघेही बराच वेळ रडले. नंतर बहीण म्हणाली, भाऊ, आता तुझे इथे राहणे धोकादायक आहे. माझ्याकडे आईची शेवटची आठवण म्हणून ही अंगठी आहे. तू ही अंगठी बोटात घाल आणि या घरातून दूर निघून जा. तू जर जिवंत राहिलास
तर मला आशा आहे आपण कधी ना कधी नक्कीच भेटू. त्या मुलाला बहिणीचे सर्व बोलणे समजले होते. तो म्हणाला, ताई, तुझे म्हणणे बरोबर आहे, पण मी तुला इथे एकटे सोडून कसे जाऊ? आपली सावत्र आई तुझा खूप छळ करते, तुला सर्व काम करायला लावते, त्याचबरोबर ती तुला मारते सुद्धा. मग मी तुला सोडून कसा जाऊ? तेव्हा बहीण म्हणते, दादा, तू ठीक असेल तर मी सर्व काही सहन करेन, पण तू जा इथून. मुलगा त्याच्या बहिणीचं ऐकण्याचं ठरवतो. त्यानंतर तो एक धागा घेतो आणि बहिणीच्या मनगटावर बांधतो आणि म्हणतो, ही माझी खूण आहे. आपण जेव्हा कधी भेटू तेव्हा हे पाहून आपण एकमेकांना ओळखू शकू. तू हा धागा तुटू देऊ नकोस. भाऊ म्हणाला, ठीक आहे. भाऊ आणि बहीण दोघेही बोलत असताना त्यांची सावत्र आई त्यांचं बोलणं सर्व काही ऐकत होती. मुलगा आणि मुलगी झोपी गेल्यावर सावत्र आई गुराख्याला म्हणाली, जर तुमचं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर माझी इच्छा पूर्ण करा. गुराखी म्हणतो, प्रिये, तुझी इच्छा सांग, तुझ्यासाठी आकाश पाताळ एक करीन. तेव्हा गुराख्याची बायको म्हणाली, मला तुमच्या मुलाचे मांस खायचे आहे. बायकोचे बोलणे ऐकून गुराखी म्हणाला, ठीक आहे, ही तर खूप छोटी इच्छा आहे. अजून तुझी काही इच्छा असेल तर मला सांग, मी लगेच पूर्ण करतो. तेव्हा गुराख्याची बायको म्हणाली, नाही, मला आणखीन काहीच नको. तेव्हा गुराखी म्हणाला, ठीक आहे. त्या मुलाचे वडील इतके क्रूर, इतके कठोर झाले की त्यांनी त्याच्या मुलाला उचलून घरातून बाहेर नेले. त्यानंतर त्याने मुलाचे कुऱ्हाडीने छोटे छोटे तुकडे केले. मग ते तुकडे घेऊन तो त्याच्या पत्नीकडे गेला आणि म्हणाला, हे घे आणि खा. आणि मग गुराख्याच्या पत्नीने त्या मुलाचे मांस शिजवले आणि एक ताट स्वतःसाठी ठेवले, दुसरे ताट नवऱ्यासाठी. मग तिच्या मनात विचार आला की भावा बहिणीत खूप प्रेम आहे, त्यामुळे बहिणीला भावाचे मांस नक्कीच खायला द्यायला हवे. आणि म्हणून तिने मुलीला बोलावलं आणि तिच्यासाठीही एक ताट वाढले आणि म्हणाली, हे घे, तुझ्यासाठी मी खूप चांगले जेवण बनवले आहे, हे घे, खा. परंतु मुलगी विचार करू लागली, आईने कधीच इतक्या प्रेमाने मला जेवण दिले नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे. परंतु गडबड काय आहे हे तिला कळत नव्हते. त्यामुळे त्यांनी जेवायला सुरुवात केली. तेव्हा बहिणीने पाहिलं की तोच बोट त्या प्लेटमध्ये होता ज्यावर अंगठी होती. बहिणीला लगेचच सर्व काही समजले, कारण ती सकाळपासून तिच्या भावाचा शोध घेत होती, पण तिला तो कुठेच दिसत नव्हता. आता तिच्या शंकेचं रूपांतर विश्वासात झाले होते आणि आत जाऊन ती मोठमोठ्याने रडू लागली आणि भगवान महादेवांना म्हणू लागली, हे देवा, हे काय झाले? या लोकांनी माझ्या भावाला मारले आहे. आता मी एकटी राहिले आहे. त्या मुलाची बहीण रडत होती. तेव्हा तिला वडीलधाऱ्या माणसांचे शब्द आठवले की माणसाच्या अस्थी नदीत विसर्जित केल्याशिवाय त्या व्यक्तीला मोक्ष मिळत नाही. त्या मुलाच्या बहिणीला वाटले, जर माझ्या भावाच्या अस्थी नदीत विसर्जित केल्या नाही तर माझ्या भावाला मोक्ष मिळणार नाही. या लोकांनी त्याला मारून खाल्ले आहे आणि त्यामुळे त्याची अस्थी तर मला कुठेही मिळणार नाही. आणि पुढे ती बहीण खूप जोरजोरात रडू लागते. आता माझ्याकडे माझ्या भावाचा हा एक बोट आहे. मी तो बोट नदीत विसर्जित करते. आणि असा विचार करून तिने तो बोट उचलला आणि चालता चालता नदीच्या काठावर पोहोचली. तिने तो बोट हातात घेऊन जोरजोरात रडू लागली. त्यानंतर ती मुलगी बराच वेळ शांत झाली. तिला काय करावे काही सुचेना. त्या मुलीचा महादेवावर खूप विश्वास असल्यामुळे भावाचे बोट नदीत विसर्जित करताना तिला देवाची आठवण येत होती. ती रोज भगवान महादेवांची पूजा करायची. त्याचबरोबर श्रावण महिन्याच्या दर सोमवारी ती उपवास ठेवायची आणि नेहमी देवाची प्रार्थना करायची की हे देवा, माझ्या भावाचे रक्षण करा. त्या दिवशीही ती रडत रडत म्हणाली की हे देवा, माझ्या या जगात आता कुणीच नाही. माझे आईवडील आणि भाऊ होते, परंतु आई आम्हाला सोडून गेली आणि वडील आमच्या सावत्र आईमुळे आम्हाला खूपच दुःख देतात. मला साथ देणारा माझा एक भाऊ होता, परंतु त्यालाही तू घेऊन गेलास. तू पूर्वी माझ्या आईला घेऊन गेलास. आता मी कुणासाठी जगणार?
त्यामुळे भावाचं हे बोट विसर्जित केल्यानंतर मी सुद्धा नदीत उडी मारून माझे प्राण त्यागणार आहे. मग तिने तिच्या भावाचे बोट नदीमध्ये टाकले आणि देवाची प्रार्थना केली की हे देवा, माझ्या भावाला मोक्ष दे. तो कुठेही असला तरी त्याच्या आत्म्याला शांती लाभो. आणि मग ती नदीत उडी मारणारच होती. नदीत टाकलेले बोट पोपटाच्या रूपात उडून नदीच्या कडेला असलेल्या एका झाडावर बसले. झाडावर बसून तो पोपट म्हणाला, ताई, ए ताई, तू उदास का आहेस? मी तुझा भाऊ आहे. ताई, तू हे बोट नदीमध्ये टाकून तू खूप छान काम केले आहेस. त्यामुळे मला मोक्ष मिळाला आहे आणि मला पोपटाच्या रूपात जन्म मिळाला आहे. ताई, तू काळजी करू नकोस. आता मी पोपट झालो आहे आणि मी तुला सर्वतोपरी मदत करेन. आपण दोघेही आपले सारे सुखदुःख वाटून घेऊ. तिचा भाऊ तिला परत मिळाला आहे हे पाहून त्या मुलीला खूपच आनंद झाला. ती विचार करू लागली की मी तर माझा भाऊ कोणत्याही रूपात का होईना माझ्या पाठीशी तर आहे. असा विचार करून ती खूपच आनंदी होऊ लागली. त्यानंतर बहीण घरी परतली. सावत्र आईने तिला सर्व काम करायला लावले. मुलगी काम करत असताना सावत्र आई खूप आनंदी होती. ती विचार करत होती की हिचा एक भाऊ होता, पण तो पण आता नाही आहे. त्यामुळे आता मला वाटतील तसे मी कामे हिला सांगू शकते. त्या मुलीने पटकन तिचे काम पूर्ण केले आणि ती बागेत गेली, कारण तिथे तिचा भाऊ तिची वाट पाहत होता. बागेत जाऊन भाऊ आणि बहिणी दोघेही खूप बोलायचे. त्या मुलीचा भाऊ त्याच्या बहिणीला चांगली चांगली फळे खायला देत असे. श्रावण महिना चालू होता. मुलगी श्रावण महिन्यात भगवान महादेवांची पूजा करायची आणि श्रावणी सोमवारचा उपवास ठेवायची आणि पूजेच्या बहाण्याने ती बागेत जायची. भाऊ बहिणीला म्हणाला, ताई, तू काळजी करू नकोस. आई बाबांनी तुला इथे येऊ दिले नाही तर मी आपल्या घराच्या बाहेर जी फांदी दिसते त्या फांदीवर बसेन. आणि हे ऐकून बहिणीला खूपच आनंद झाला आणि आता ती खूपच आनंदात राहू लागली होती, कारण आता तिचा भाऊ तिच्यासोबत होता. त्याचबरोबर रक्षाबंधनाचा दिवस जवळ आला होता. त्यामुळे भावाला वाटले की मी माझ्या बहिणीसाठी काहीतरी करावे. ती तिथे क्रूर लोकांसोबत राहते. त्यांनी माझ्यासोबत जे काही केले ते माझ्या बहिणीशी करणार नाही याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. मला त्यांच्याकडून मला मारण्याचा आणि माझ्या बहिणीला त्रास देण्याचा सूड घ्यावा लागेल. तेव्हा त्यांनी देवाला प्रार्थना केली की हे देवा, माझ्या बहिणीचे रक्षण कर. मग तो एका लोहाराकडे गेला आणि पोपट लोहाराला म्हणाला, वडिलांनी मला मारले, आईने मला मारले. बहीण खूप रडली. मी हिरवा पोपट होऊन उडून गेलो. मग लोहार म्हणाला, काय म्हणतोयस? मला काहीच समजले नाही. मग तो पुन्हा तेच म्हणाला, वडिलांनी मला मारले, आईने मला मारले. बहीण खूप रडली. मी हिरवा पोपट होऊन उडून गेलो. पोपट बुरत असल्याचे पाहून लोहाराला ते ऐकावेसे वाटले. तुला काय सांगायचे आहे ते उघडपणे सांग. मग पोपटाने लोहाराला सगळा प्रकार सांगितला. पोपटाचे बोलणे ऐकून लोहार खूप दुःखी झाला. लोहार पोपटाला म्हणाला, तुझी ही कथा ऐकून मला खूपच वाईट वाटलं आहे. माझ्या डोळ्यातून पाणी येत आहे. तूच सांग, तुला माझ्याकडून काय हवंय? तुला हवं असेल तर तुझ्यासाठी मी माझा जीवही देऊ शकतो. तेव्हा पोपट म्हणाला, मला काही नको. माझ्यासाठी फक्त तलवारीपेक्षा तीक्ष्ण कट्यार बनव. लोहार म्हणाला, ठीक आहे. मग लोहाराने पोपटासाठी एक तलवारीपेक्षाही तीक्ष्ण असणारी कट्यार बनवली. पोपट म्हणाला, ही कट्यार माझ्या पिसात लपव. लोहाराने पोपटाच्या पिसात ती कट्यार लपवली व त्यानंतर तो पोपट पुन्हा झाडावर आला. त्याने त्याच्या बहिणीला पाहिले, पण त्याने तिला काहीही सांगितले नाही. त्याची बहीण त्याला भेटली, त्याच्याशी बोलली. दोघांनी एकत्र जेवण केले आणि मग ते घरी परत गेले. दुसऱ्या दिवशी पोपट सोनाराकडे गेला आणि सोनाराला जाऊन पुन्हा तो तेच म्हणाला, वडिलांनी मला मारले, आईने मारले. बहीण खूप रडली आणि मी हिरवा पोपट बनून उडून गेलो. सोनार म्हणाला, काय बोलतोयस? मला काहीच समजत नाही. तो पुन्हा तेच बोलू लागला. सोनारालाही त्याला काय म्हणायचे आहे
हे जाणून घ्यायचे होते. सोनार पोपटाला म्हणाला, तू मला सरळ सरळ सांग, तुला काय म्हणायचे आहे. मग पोपटाने सर्व काही सोनाराला सांगितले. सोनाराला खूप वाईट वाटले. पोपटाबद्दल सोनाराला खूप सहानुभूती वाटली आणि सोनारही त्याचंच बोलणं ऐकून रडू लागला. मग सोनार म्हणतो, मला सांग की तुला कशी मदत करू. पोपट म्हणाला, भाऊ, रक्षाबंधन जवळ येणार आहे. मला माझ्या बहिणीला सोन्याचे दागिने द्यायचे आहेत. तू माझ्या बहिणीसाठी दागिने बनव. सोनार म्हणाला, ठीक आहे, मी तुझ्या बहिणीसाठी सुंदर सुंदर दागिने बनवतो. मग सोनाराने बहिणीसाठी काही दागिने बनवले. पोपटाने त्याचे खूप आभार मानले आणि मग पोपट म्हणाला, भाऊ, हे दागिने तू माझ्या अंगावर घाल. मग सोनाराने ते दागिने पोपटाच्या गळ्यात घातले आणि मग पोपट ते दागिने घेऊन उडून त्या झाडावर आला ज्यावर तो पोपट राहत होता. पोपटाने हे दागिने त्या झाडाच्या एका कपारीत ठेवले. रक्षाबंधनाच्या सणाला पोपटाची बहीण त्याला राखी बांधायला आली. भाऊ आणि बहीण दोघेही खूप खुश होते. पोपटाने सर्व दागिने बहिणीला दिले. दागिने मिळाल्याने बहिणीला खूप आनंद झाला. बहिणीने विचारले, दादा, तू हे दागिने कुठून आणलेस. त्यावर पोपट म्हणाला, माझा एक मित्र आहे, त्याने मला हे दागिने दिले आहे. मग बहीण आनंदाने घरी गेली. त्या मुलीने दागिने घातले आहेत हे पाहून सावत्र आईला खूपच राग आला आणि ती तिला मारहाण करू लागली. ती म्हणू लागली, सांग, तू हे दागिने कुठून चोरलेस. तेव्हा ती बोलू लागली, आई, हे दागिने मी कुठूनही चोरलेले नाहीत. हे मला माझ्या पोपट भावाने दिले आहेत. तिचा भाऊ पोपट झाला आहे ही कहाणी ती मुलगी तिच्या सावत्र आईला सांगत नाही. ती सांगते की एक पोपट आहे, तो माझ्याशी बोलतो आणि मी त्याला माझा भाऊ बनवला आहे. त्यानेच मला हे दागिने दिले आहेत. मग सावत्र आई विचार करू लागते की हा कोणता पोपट आहे जो हिचा भाऊ झाला आहे. कशी तरी तिची एका भावापासून सुटका झाली आहे. मग हा दुसरा भाऊ कुठून आला. दुसऱ्या दिवशी त्या मुलीची सावत्र आई त्या पोपटाला शोधायला बागेत जाते आणि त्या पोपटाला पकडण्याचा खूप प्रयत्न करते. पण पोपट तिच्या हातात काही येत नाही. खूप वेळा प्रयत्न करूनही पोपट तिच्या हाती लागत नाही आणि अखेर ती थकते आणि खाली बसते. काही वेळाने ती पुन्हा पोपट पकडण्याचा खूप प्रयत्न करते, पण पोपट तिच्या हातात येत नाही. ती विचार करते, मी याला पकडून कसे मारू शकते. ती सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत फक्त पोपटाला पकडण्याचाच प्रयत्न करते, पण तिला पोपट काही पकडता येत नाही. मग घरी आल्यावर तिचा सगळा राग ती त्या मुलीवर काढते. तिचे सर्व दागिने हिसकावून घेते. दुसऱ्या दिवशी ती मुलगी पोपटाला भेटायला जाते, परंतु आता तिच्या अंगावर ते दागिने नव्हते. तेव्हा तो पोपट त्याच्या बहिणीला विचारतो, मी तुला दिलेले दागिने कुठे आहेत. तर बहीण म्हणते, आईने ते दागिने हिसकावून घेतले आहेत. हे ऐकून पोपटाला खूपच राग येतो आणि तो म्हणतो, आता त्यांच्या पापाचे घडे भरले आहेत, आता त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आणि मग पोपट त्या घराच्या बाहेर असलेल्या एका झाडाच्या फांदीवर बसतो आणि त्याचे आईवडील कधी बाहेर येतील याची वाट पाहतो. आणि त्याच दरम्यान बाहेर ती मुलगी काहीतरी काम करत होती. तर तिची सावत्र आई तिला काहीतरी शिव्या देत होती आणि मारतसुद्धा होती. मग तिचे वडीलही बाहेर आले आणि मुलीला मारहाण करू लागले. पोपट झाडावर बसून सर्व काही पाहत होता. आता त्याला त्याच्या आईवडिलांचा खूप राग येत होता. तो त्याच्या बहिणीसोबत जसे वागत होते ते त्या पोपटाला सहन होत नव्हते. त्यामुळे त्यांनी एकाकी त्या दोघांवर झडप मारली आणि त्याच्या नखाने त्या दोघांचेही डोळे फोडले. अशा प्रकारे त्याचे आईवडील आता आंधळे झाले होते. पोपट म्हणाला, तुम्ही दोघांनीही खूप पाप केले आहे. मी तुम्हा दोघांना सोडू शकत नाही. मग ते दोघे म्हणाले, तुझे आमच्याशी काय वैर आहे. तर पोपट म्हणाला, तुम्ही मला मारून खाल्लत आणि आता विचारताय माझ्याशी काय वैर आहे. त्यानंतर पोपट त्यांच्या पंखातून कट्यार बाहेर काढतो आणि दोघांच्याही प्राणांचा अंत करतो. पोपट त्याच्या बहिणीला म्हणतो, आता इथे राहू नको. आपण इथे राहिलो तर आपल्याला सतत आपले दुःख आठवत राहील. आपण त्यांना कधीही विसरणार नाही. आपण दुःखी राहून
जेव्हा त्याची बहीण म्हणते, हो भाऊ, आता आपण इथे राहायचं नाही. आता आपण अशा ठिकाणी जाऊ जिथे आपल्याला कुणीही वेगळे करू शकणार नाही. मग ते तिथून निघून जातात. चालत चालत ते एका मंदिरात पोहोचतात. तेव्हा पोपट म्हणतो, ताई, यापेक्षा चांगली जागा आपल्याला सापडणार नाही. आता भाऊ आणि बहीण दोघेही मंदिरात राहू लागले. बहीण तर आधीपासूनच महादेवांची पूजा करायची आणि सोमवारी उपवास देखील करायची. आता पोपटही पूजा करतो. जवळच एक तलाव होता. त्यातून तो आपले पंख ओले करतो आणि त्या शिवलिंगावर पाणी अर्पण करतो. मुलगी भगवान शिव आणि पार्वतींची देखील पूजा करते. त्या मंदिरात राहून ती मुलगी महादेवांचे सारे जप तप उपवास करत असे. असेच दिवस जात होते. त्यांची खरी भक्ती पाहून एके दिवशी माता पार्वती भगवान महादेवांना म्हणाली, स्वामी, बघा किती दुःखी भावंडे आहेत. त्यांना पाहून मला माझे अश्रू थांबवता येत नाहीत. ते खूप मनापासून तुमची सेवा करतात. त्यांचे दुःख तुम्ही दूर केले पाहिजे. तेव्हा भगवान महादेव म्हणाले, हे पार्वती, ही या जगाची रीत आहे. ते प्रत्येकाला सुख दुःख बघावे लागतातच. आपण कोणाकोणाचे दुःख दूर करू. परंतु माता पार्वती भगवान महादेवांकडे हट्ट करू लागली आणि म्हणाली, नाही स्वामी, तुम्हाला त्या भावंडाचे दुःख दूर करावेच लागेल. मग भगवान शिवांनी पार्वती मातेचा हट्ट पूर्ण केला. भाऊ आणि बहीण दोघेही प्रार्थना करत असताना भगवान शिव आणि माता पार्वती प्रकट झाले आणि त्यांना इच्छित वर मागण्यास सांगितला. तेव्हा मुलगी म्हणाली, हे देवा, मला काहीही नको. मला फक्त हेच हवे आहे की माझा भाऊ त्याच्या पूर्वीच्या रूपात परत यावा आणि कुणीही आम्हा भाऊ बहिणींना वेगळे करू नये. हे ऐकून भगवान शिव आणि माता पार्वती खूप आनंदित झाली आणि तिला वरदान दिले की तुझा भाऊ पूर्वीसारखा होईल. मग भगवान शिव आणि माता पार्वतीच्या कृपेने तो मुलगा पूर्वीसारखा झाला आणि आता भाऊ बहीण खूप आनंदित झाले आणि भाऊ बहीण यांचे आयुष्य आनंदाने जगू लागले. तर आपली ही श्रावण सोमवारची कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा. धन्यवाद.